आम्हा नाही जाती भेद, स्वामी नामी धरू छंद. अलक निरंजन पंथ, तेथे आमची सर्व जात. आमचा अवधूत बाणा, त्याचा धनी स्वामी राणा. त्रैलोकी लावू झेंडा, स्वामी अवधूत पवाडा. खरी खरी ही फकीरी, स्वामी सूत सांगे थोरी. खरी खरी ही फकीरी, स्वामी सूत सांगे थोरी. खरी खरी ही फकीरी, स्वामी सूत सांगे थोरी. श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा झाल्यावरती काय काय होऊ शकतं याचं एक उत्तम जाजवंत उदाहरण आज आपल्या या एपिसोडमध्ये आपल्याला कळणार आहे. आपल्याला माहिती आहे स्वामी समर्थ महाराजांच्या सानिध्यात जे कोण पुराणिक होते त्याच्यातले पांडवभाऊ पुराणिक हे थोडेसे बोबडे होते. त्याच्यानंतर बावडेकर बुवा पुराणिक हे बोलता बोलता अडखळायचे. अक्कलकोटमध्ये मैंदरकीचा जो मन्या बापू होता तो पूर्णतः मुका होता. त्याला महाराजांनी वाचा दिलेली. असेच काहीसे आजचे जे स्वामी कृपांकितांच्या बद्दल मी बोलणार आहे. हे तर जन्मताच मुखबधीर होते. महाराजांनी त्यांना वाचा दिली, महाराजांनी त्यांना श्रवणशक्ती दिली आणि त्यांच्याकडून 1.25 लाख कीर्तनं करून घेतली. आणि ही एवढी कीर्तनं करण्यासाठी त्यांना आयुष्य सुद्धा बहाल केलं. स्वामी कृपेने ही बोलत सेवाणी, नव्हे माझी करणी बोलवया. स्वामी सूत म्हणे स्वामीची कथा, कृपा बळे वार्ता बोलतसे. नमस्कार स्वामी भक्त, श्री स्वामीराज माऊली या युट्यूब चॅनलवरती मी मिलिंद पिळगावकर अगदी नेहमीप्रमाणे तुमचं खूप खूप स्वागत करतोय. सातारा जवळील वाईत ह्या तालुक्यामध्ये हे छोटस बोरगाव म्हणून गाव आहे. तिथले हे गोसावी पिढ्यानपिढ्या बोरगावात असल्यामुळे हळूहळू ते गोसावी हे नाव विसरले आणि त्यांचं आडनाव बोरगावकर झालं. दत्तात्रय व हरिबाई बोरगावकर या दाम्पत्याला 1815 साली एक मुलगा झाला. या मुलाचा जन्म होताच हे दोघं इतके आनंदी झाले का काय विचारता कामा नाही. मुलगा अगदी 1.5-2 वर्षाचा होईपर्यंत सर्व काही कुशल मंगल होतं. पण 2-1 वर्षाचा जसा मुलगा झाला तसा मातोश्री हरिबाईंच्या एक लक्षात आलं की कुठेतरी या मुलाला बहुतेक ऐकू येत नाहीये. आणि ऐकू येत नसल्यामुळे हा अजून बोलत नाहीये. दोघंही फार चिंतेत पडले आणि आता करायचं काय. रामदासी होते ते. प्रभू रामचंद्रांवरती आणि तसेच रामदास स्वामींवरती, समर्थ रामदास स्वामींवरती त्याची खूप श्रद्धा होती. ते या मुलाला घेऊन सज्जनगडला, मातोश्री हरिबाई रोज त्या सज्जनगडावरती प्रभू रामचंद्राला प्रार्थना करायची. प्रभू रामचंद्राकडे रोज डोकं टेकायच्या, सांगायच्या माझ्या मुलाला व्यवस्थित ऐकू येऊ द्या. पण कशातही काही नाही. असंच करता करता हा मुलगा उद्धव जो आहे हा 17 वर्षाचा झाला. आणि असं करता करता एक दिवशी या सज्जनगडावरती कराडचे न्यायाधीश अण्णासाहेब दप्तरदार त्यांना भेटले. अण्णासाहेब दप्तरदारांनी या मुलाकडे बघितलं, त्यांना खूप त्याची दया आली. ते मातोश्रींना म्हणाले, तुमची परवानगी असेल तर मी याला घेऊन जातो. माझी जिथे श्रद्धा आहे, मी ज्यांना मानतो ते हुमणाबादच्या माणिक प्रभू, त्यांच्याकडे मी याला घेऊन जातो. ते निश्चितच त्याच्यावरती काहीतरी कृपा करतील. मातोश्रींच्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. त्यामुळे अण्णासाहेबांच्या बरोबर तिने त्याला पाठवून दिलं. कुठेतरी आपल्या मुलाचं कल्याण होतंय, काहीतरी व्यवस्थित आयुष्यात काहीतरी जर समजा झालंच तर तिला आनंदच होणार होता. अण्णासाहेब उद्धवाला घेऊन तिने माणिक प्रभूंच्याकडे गेले. उद्धव 17 वर्षाचा होता तर माणिक प्रभूंचं सुद्धा बालवयच होतं. ते जेमतेम 15 वर्षाचे होते. त्यांनी उद्धवाला पाहताच त्यांना सुद्धा खूप आनंद झाला. ते म्हणाले, काही हरकत नाही, याला इथे माझ्या बरोबर राहू द्या. माणिक प्रभू महाराजांनी उद्धवला त्यांच्या बरोबर ठेवलं आणि त्यांना सांगितलं, तुम्ही जा तुमच्या कामाला. आता उद्धव माणिक प्रभूंच्या सानिध्यात राहू लागला. माणिक प्रभूंनी सांगितल्यानुसार रोज तो भिक्षेला जायचा आणि भिक्षेतून जे काय मिळायचं त्याच्यावर तो त्याचा पूर्णतः उदरनिर्वाह करायचा. पाता पात असे काही दिवस गेले. एक गोष्ट मात्र तेथील लोकांच्या लक्षात आली की हा मुखाबहिरा मुलगा आहे, म्हणून माणिक प्रभूंनी त्यांना भिक्षा मागायला सांगितलेलं आहे. आणि त्या भिक्षेच्या वरती तो आपला स्वतःचा उदरनिर्वाह करतोय
म्हणजे तो स्वतःच्या हिमतीवरती स्वतःचं पोट भरू शकतो, हेच माणिक प्रभू महाराजांना त्याला दाखवून द्यायचं होतं. हळूहळू मुलगा मोठा होतो. एक साधारण 7-8 वर्ष तो तिथे माणिक प्रभूंच्या सानिध्यात राहिला. माणिक प्रभूंच्या अगदी खास मर्जीतला तो झाला. माणिक प्रभू महाराजांचा त्याच्यावरती खूप प्रेम होतं. तसं बघायला गेलं तर समवयस्क होते ते, आणि माणिक प्रभूंचं त्यांच्याकडे विशेष लक्ष असायचं. कधी जर तो दिसला नाही तर माझा उद्धव कुठे गेला म्हणून ते विचारायचे आणि उद्धवला बोलवून घ्यायचे. असं करता करता उद्धव एक जेमतेम 25च्या आसपास आला असेल. अगदी माता पितांसारखं माणिक प्रभू महाराजांचं त्याच्यावरती लक्ष होतं, त्याची काळजी होती. तो मुखप्रतिच होता, काही बोलू शकत नव्हता, काही ऐकू शकत नव्हता. पण माणिक प्रभू पुढेनी जे काय सांगायचे ते तो निमूटपणे ऐकायचा. त्यांच्याबरोबर राहण्यासताना एक विशेष आनंद वाटायचा. त्यावेळेला प्रभूंच्या सेवेमध्ये एक सराफ नावाचं घराणं होतं. ते सराफ दाम्पत्य नेहमी प्रभूंकडे यायचं. एक दिवशी प्रभू त्यांना म्हणाले, तुमची मुलगी जी आहे कृष्णाबाई, तिचं लग्न माझ्या उद्धवाबरोबर लावून द्या. आता तसं बघायला गेलं तर हा मुलगा अगदी पूर्णतः मुकबधीर. आपण काय बोलतोय ते त्याला ऐकू येत नाही, आणि काय सांगायला गेलं तर त्याला बोलता येत नाही. मग अशा वेळेला आपली धडधाकट मुलगी त्याला कशी द्यावी हा कोणी विचार करेल. पण या सराफ दाम्पत्याच्या मनात जरा सुद्धा त्याचा क्लेश आला नाही, कारण माणिक प्रभूंची आज्ञा होती. माणिक प्रभूंवरती त्यांचा अढळ विश्वास होता. माणिक प्रभू सांगतील तीच पूर्व. त्यामुळे कसलाही विचार न करता, अगदी क्षणाचा सुद्धा विलंब न करता सराफ दाम्पत्याने माणिक प्रभूंपुढे हात जोडला आणि सांगितलं, मुलगी आपलीच आहे. तिचा विवाह तुम्हाला ज्याच्या बरोबर लावायचा आहे त्याच्याबरोबर तुम्ही लावून द्या, आम्ही काही बोलणार नाही. झालं. माणिक प्रभू महाराजांनी या उद्धवाचा विवाह या सराफांच्या कन्येबरोबर लावून दिला. कन्येचं नाव कृष्णाबाई. आणि विवाह काय लावून दिला तो लागलीच दुसऱ्या दिवशी माणिक प्रभूंनी त्यांना सांगितलं, आता निघा इथून, ब्रह्मंतीला निघा, आता इथे थांबायचं नाही, तुम्हाला जिथे वाट मिळेल तिथे तुम्ही निघा. पुन्हा माणिक प्रभूंची आज्ञा. उद्धवाने हात जोडले आणि तसाच्या तसा तो. इथे सुद्धा एका क्षणाचा विलंब नाही बरं का. दुसरा विचार असा मनात काय आलाच नाही. जसा आहे तसा, घातलेल्या कपड्यावरत, पायात चपला नाहीत, बरोबर द्रव्य नाही, काहीच पैसा अडका नाही, अंगावरती जे काही कपडे होते ते कपडे. माणिक प्रभूची आज्ञा होताच उद्धव तिथून निघाला. माणिक प्रभूने हात जोडले आणि तिथून निघाला आणि त्याची ती भ्रमंती सुरू झाली. अगदी 2-3 वर्ष तो भ्रमंती करत होता. जिथे वाट मिळेल तिथे तो जात होता, जिथे झोपायला मिळेल तिथे तो झोपत होता, जे काय खायला प्यायला मिळेल ते तो खात होता. माणिक प्रभू महाराजांनी त्यांना सांगितलेलं, भिक्षा मागून तुझा उदरनिर्वाह कर. त्यामुळे जिथे जात होता तिथे तो भिक्षा मागत होता, जे काय मिळेल ते तो खात होता. अशा पद्धतीने त्याचा उदरनिर्वाह चालत होता. मिळेल तिथे आंघोळ करायचा, काही मिळालं नाही तर काही खाणार नाही, काही पिणार नाही, आंघोळ वगैरे काही नाही. तसाच्या तसा पारोसा भ्रमंती मात्र चालू राहायची. कधी कधी दिवस रात्री तर काही विचार न करता तो भ्रमंती करत राहायचा. सूर्य मावळतीला आला काय, मावळला काय, उगवला काय, त्याचा त्याला काही पडलेलं नसायचं. ही अशी भ्रमंती करत करत एके दिवशी तो पंढरपूरला पोचला. पंढरपूरला विठोरायाचं दर्शन त्यांनी घेतलं, मनसोक्त दर्शन घेतलं. तिथून तो निघाला आणि पुन्हा मिळेल ती पायवाटेने तो वाटेने तो तिथे चालू. भ्रमंती अशीच असते, ठरवून कुठे जात नाही आपण. वरचा परमात्मा आपल्याला जिथे घेऊन जातो तिथे तो संन्यासी जात असतो. असं करता करता त्याचं मंगळवेढ्याला जाणं झालं. मंगळवेढ्याला जाणं झालं. मंगळवेढ्यामध्ये येताच त्याने सर्वप्रथम काय केलं असेल किंवा त्याच्या नजरेस काय पडलं असेल तर ते दामाजी पंतांचं स्थान. दामाजी पंतांच्या स्थानावरती त्यांनी नमस्कार केला, हात जोडले, आणि त्या स्थानावरती या उद्धवाला एक तेजपुंज विभूती दिसली. गोरी गोरी पान, उंच पुरी, अजाणुभाऊ, अगदी गणपती बाप्पाच जणू काय. या विभूतींच्या नजरेला नजर काय त्याची झाली, तोच त्यांनी त्या विभूतीच्या चरणावरती आपलं डोकं ठेवलं, नमस्कार केला. त्यातल्या लोकांना काहीच कळेना असं झालं, हा कोण आहे मुलगा आणि आपल्या दिगंबर बुवांकडे हा काय करतोय. त्या विभूतीला तिथले लोक दिगंबर बुवा म्हणत असत. या दिगंबर बुवांना मंगळवेढ्यातले काही जे तुरळक लोक जी आहेत ती त्यांच्या सेवेत असायची. बरं, त्यांचं पूर्णतः हे जे दैवी स्वरूप जे होतं हे जेवढं प्रेमळ तेवढंच रौद्र सुद्धा. तर लोक घाबरत असत, त्यांचा आवाज ऐकून सुद्धा घाबरत असत. उद्धवने मात्र त्यांचे चरण असे जवळ घेऊन कवटाळून बसला होता. त्याला इतका आनंद झालेला का त्या आनंद अश्रूंनी त्या ह्या दिगंबर बुवांचे सगळे पाय सुद्धा भिजले होते. काही वेळाने दिगंबर बुवाने त्यांना वरती उचलून धरलं, त्यांना निरखून बघितलं आणि म्हणाले, यहाँ आया है तो कुछ लेके जाओ. उद्धवाला काय ऐकू येणार.
उद्धवाला फक्त त्यांचं तोंड हलताना दिसत होतं. ते काय नेमकं बोलत होते ते सुद्धा माहिती नव्हतं. पण त्यानंतर दिगंबर बुवा जे काही त्याला म्हणाले ते मात्र उद्धवानी तसंच्या तसं केलं. तेव्हा तिथली लोक चाट पडली. अरे हा मुलगा तर पूर्णतः मुकबधीर आहे, त्याला ऐकू सुद्धा येत नाही. मग आपले दिगंबर बुवा सांगतात ते त्याला कळतंय कसं काय? कारण त्यावेळेला दिगंबर बुवाने त्यांना सांगितलेलं की आत्तापासून अगदी आजपासून काही खाण्याचं पिण्याचं काही विचार करू नकोस, काहीच खाऊ नकोस, भिक्षा मागू नकोस आणि फक्त कडुनिंबाची पालं खा. दिगंबर बुवाने दिलेल्या आज्ञानुसार उद्धवाने खरोखर काही खाल्लं नाही. तो फक्त आणि फक्त कडुनिंबाच्या पाल्यावरतीच आपला उदरनिर्वाह करत होता. असे 40 दिवस गेले. 40 दिवस उद्धवाने काहीही खाल्लं नाही, फक्त कडुनिंबाचा पाला. ज्या ज्या वेळेला त्याला काय खावंसं वाटायचं किंवा ज्या ज्या वेळेला त्याला भूक लागलेली वाटायची त्या वेळेला तो कडुनिंबाच्या झाडाकडे जायचा आणि त्या झाडाचा पाला खाऊन आपलं पोट भरायचं. भक्तगण 41व्या दिवशी मात्र त्या दिगंबर बुवाने त्यांना पुन्हा बोलवलं, आपल्या समोर बसवलं आणि त्यांच्या सानिध्यातील एका सेवेकराला सांगितलं, जा आणि अक्कलेचा काढा घेऊन ये. अक्कल काढा एक वनस्पती असते. तो लगेच धावपळीने त्या गावामध्ये गेला, त्या रानामध्ये गेला आणि त्याला जिथे तो अक्कल काढा दिसला तिथून त्याने तो तोडून महाराजांकडे तो घेऊन आला. महाराज म्हणाले, आता उघड. तो उघड आणि उघडून मला दे. तोपर्यंत उद्धव मात्र तिथे समोर बसलेला, अगदी निर्विकार चेहरा करून बसलेला, कारण त्याला काय ऐकूच येत नव्हतं. त्याला फक्त एवढंच समजलेलं की दिगंबर बुवाने आपल्याला आपल्या समोर बसायला सांगितलेलं आहे. काही वेळाने ती अक्कल काढा वनस्पती उगाळून त्या सेवेकरांनी महाराजांच्या हातामध्ये ते तबक दिलं. तेव्हा महाराजांनी उद्धवाला जीभ बाहेर काढण्यास सांगितलं. जीभ बाहेर काढण्याची आज्ञा देताच उद्धवाने जीभ बाहेर काढली आणि जीभ बाहेर काढताच त्या अक्कल काढ्याच्या उगाळलेल्या द्रव्याने महाराजांनी कुठलं तरी एक यंत्र या उद्धवाच्या जिभेवरती काढलं. उद्धवाला सांगितलं, जीभ आत घ्यायची नाही, जीभ बाहेरच ठेव. लोक सगळे बघत होते. उद्धवाने जीभ बाहेर काढून उद्धव तिथे बसलेला. काही वेळाने महाराज उठले आणि उद्धवाचे दोन्ही कान पकडले. आपल्या दोन हातामध्ये उद्धवाचे दोन कान पकडले आणि अगदी आळीपाळीने दोन्ही कानामध्ये फुंकरी मारल्या. जशी महाराजांनी त्या कानामध्ये फुंकर मारली त्या वेळेला त्या कानामध्ये छोटासा एक स्फोट झाला, जणू फटाकाच फुटावा असं दोन्ही कानामध्ये झालं. साहजिक त्या उद्धवाच्या कांठळ्या बसल्या असतील त्या आवाजाने आणि नकळत त्याची जीभ आतमध्ये गेली. महाराज त्याच्याकडे पाहत होते. तो सुद्धा निर्विकार चेहऱ्याने महाराजांकडे पाहत होता. हे दिगंबर बुवा नेमकं आपल्याला आता पुढे काय सांगणार आहेत, काय करतायत याची जरा सुद्धा कल्पना त्या उद्धवाला नव्हती. काही वेळाने दिगंबर बुवा त्यांना म्हणाले, अभि बोलो बोलो अभि. हे ऐकताच होय भक्तगण, हे ते दिगंबर बुवाचे शब्द त्यांनी व्यवस्थित ऐकले. कारण महाराजांनी मारलेल्या कानातल्या फुंकरीमुळे त्याला दोन्ही कानाने आता व्यवस्थित ऐकायला येऊ लागलं होतं. महाराज म्हणत होते, बोलो क्या बोलताय, आणि तो बोलू लागला. तो म्हणाला, गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त. तो सतत गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त म्हणत होता आणि महाराज त्याच्याकडे बघून अगदी कौतुकाने हसत होते. भक्तगण, हे दिगंबर बुवा म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून आपले स्वामी समर्थ महाराज आहेत बरं का. कारण अक्कलकोट येण्याच्या अगोदर जिथे जिथे आपले स्वामी महाराज फिरले तिथे तिथे त्यांना वेगवेगळी उपाधी मिळाली आणि त्या नावाने त्यांना ओळखलं जात असत. त्यामुळे मंगळवेढ्यामध्ये ते दिगंबर स्वरूपामध्ये नांदत म्हणून त्यांना दिगंबर बुवा म्हटलं जायचं. आणि तेव्हापासून या दिगंबर बुवांना लोक तिथली भजू लागली. त्यातली काही सतत त्यांच्या सेवेत असायची. या मंगळवेढ्यामध्ये स्वामी समर्थ महाराजांनी 12 वर्ष वास्तव्य केलं. 12 वर्ष. अगदी अक्कलकोटात येण्या अगोदर 3 वर्ष सोलापूर आणि त्याच्या अगोदर 12 वर्ष ते मंगळवेढ्यात होते. आणि या मंगळवेढ्यामध्ये या उद्धवाची आपल्या स्वामी समर्थ महाराजांची भेट झाली. महाराजांना त्यावेळेला दिगंबर बुवा म्हणायचे एवढंच. आता उद्धवाला एवढा आनंद झालेला का विचारताची सोय नाही. अहो साहजिकच अगदी वयाची 28 पर्यंत आलेला हा मुलगा अगदी लहानपणापासून मुकबधीर. काय सांगायला गेलं तर समोरच्या माणसाला कळायचं नाही. समोरचा माणूस काय बोलतोय ते आपल्याला ऐकू येत नाही. काय अवस्था असेल. आणि त्याची ही अवस्था बघूनच त्याची आईला खूप वाईट वाटायचं. आणि म्हणूनच कोणतरी त्याला योग्य ठिकाणी घेऊन जातंय तर जाऊ दे, आपल्या मुलाचं भलं होईल. या धासापोटी उद्धवाला तिने पाठवलं खरं त्या न्यायाधीशांच्या बरोबर.
पण त्याच्यानंतर उद्धवाचा काय पत्ताच नाही. आता उद्धवाचं वय 28 वर्ष झालेलं. 28. 11 वर्ष तिला कसलाच काय थांडपट्टा नाही आपल्या मुलाचा. 11 वर्ष उद्धव बाहेर होता. 11 वर्ष. या 11 वर्षामध्ये त्यांचा जीव खरोखर आपल्या पुत्र भेटीसाठी खूप व्याकुळ झालेला. त्या गडावरती प्रभू रामचंद्राकडे डोकं आपटून आपटून त्या प्रार्थना करायच्या की आपला मुलगा कुठे गेलाय ते आपल्याला कळावं, तो आता कसा आहे ते कळावं. एके दिवशी अशीच रात्रीच्या वेळेला ती प्रभू रामचंद्रापुढे आधी डोकं ठेवून प्रार्थना करत होती. त्याच वेळेला एका दिगंबर संन्यासाचं तिला दर्शन झालं. हे संन्यासी सुद्धा तेजपुंज होते, अगदी गोरेपान होते. अहो ते दिगंबर बुवाच होते, पण तिला माहिती नव्हतं. ती त्यांचं नाव ऐकून सुद्धा नव्हतं. हे दिगंबर बुवा काय म्हणाले, म्हणजे आपले स्वामी महाराज काय म्हणाले तिला, अगं रडत काय बसलायस, तुला मुलाला भेटायचं आहे ना, मग जा अक्कलकोटला. दिगंबर बुवा काय अक्कलकोटला गेले नव्हते बरं का. स्वामी महाराजांचं अक्कलकोटात आगमन तोपर्यंत झालेलंच नव्हतं. त्याच्या अगोदर कितीतरी वर्षाची गोष्ट आहे. तिला दृष्टांत देऊन स्वामी महाराजांनी सांगितलं, जा अक्कलकोटला, तुला मुलाला भेटायचं असेल तर अक्कलकोटला जा. तिच्या साधनेतून तिला जशी जाग आली तेव्हा तिच्या त्या दृष्टांताचं तिला स्मरण झालं आणि दुसरा तिसरा तिने विचार कसलाही न करता तिने सज्जनगड सोडला. ते थेट तिने अक्कलकोट गाठलं. मजल दर मजल करत जिथे मिळेल तिथे ऍक्च्युली थोडासा आश्रय घेत, मिळेल तिथे अन्न थोडंसं ग्रहण करायची. त्यामुळे तुमचा प्रवास सगळा पायी असायचा किंवा बैलगाडीचा असायचा. मातोश्री हरिबाई मात्र चालत चालत पायीच अक्कलकोटी पोहोचल्या. या विभूती ज्यांचं तिला दर्शन झालेलं त्यांनी तिला सांगितलेलं, अक्कलकोट गावाबाहेरच्या रामाच्या देवळामध्ये जाऊन सेवा कर, रामभक्त ती. त्यामुळे तिने निमूटपणे तिथे जाऊन प्रभू रामचंद्राचं तिथे सेवा केली. गावाबाहेरचं जे राम मंदिर ज्याच्याबद्दल आपण व्हिडिओ केलेला आहे, त्या राम मंदिरामध्ये जाऊन तिने आपली सेवा रुजू केली. पोरगा कुठे आहे काय काही माहिती नाही. बरं, त्यावेळेला तिथे स्वामी महाराज सुद्धा अक्कलकोटात नव्हते. स्वामी महाराज मंगळवेढ्यात होते. मातोश्री हरिबाईंना त्यांच्याबद्दल काहीच माहिती नाही. पण त्यांनी दर्शन देऊन सांगितलं, तुझं अक्कलकोटला आणि अक्कलकोटच्या रामाच्या देवामध्ये सेवा करत बस. त्या दृष्टांतानुसार ती त्या महाराजांच्या सांगण्यावरनं ती तिथे अक्कलकोटला गेली आणि त्या रामाच्या मंदिरामध्ये तिथे सेवा करत बसली. या अक्कलकोटला पोहोचण्या अगोदर साहजिकच त्या सोलापुरात पोहोचल्या. प्रवासाने अगदी कंटाळल्या होत्या. जीव मुठीत धरून त्यांनी तो प्रवास केलेला. त्या सोलापुरात आल्या आणि उन्हाताणामध्ये एका ठिकाणी बसले आणि तिथे अगदी आपलं तोंड आपल्या गुडघ्यांमध्ये खुपसून रडू लागले. अहो सहन तर व्हायला पाहिजे ना. एक तर मुलाचा विरह, त्यात हा प्रवास. आपल्याला दृष्टांत झाल्या त्यामुळे आपण प्रवास करतोय. ते दृष्टांत प्रभू रामचंद्राने आपल्याला जे काय सांगितलंय, ज्या काय स्वरूपामध्ये येऊन त्या पद्धतीने आपल्याला करणं भाग आहे. आणि म्हणून त्या ती अक्कलकोट गाठण्यासाठी सोलापूरपर्यंत पोहोचलेल्या. आणि सोलापुरात त्यांनी अक्षरशः त्यांना अजिबात राहवलंच नाही. गुडघ्यात तोंड घालून त्या रडू लागले. महाराज त्यांना पुन्हा दृष्टांत दिला बरं का. भर दुपारी उन्हा ताणामध्ये ते अशा बसलेल्या असताना, रडत बसलेले असताना त्यांच्या समोर प्रगट झाले आणि त्यांना म्हणाले, अरे रोती क्यों है पगली, तेरा भोला मेरे पास है, तेरे को चिंता नको. मग मात्र ती निर्धास्त झाली आणि पुन्हा तिने मार्गक्रमण करत तिने अक्कलकोट गाठलं आणि राम मंदिरामध्ये सांगितल्यानुसार सेवेला राहिली. इकडे मंगळवेढ्यात हा उद्धव त्या दिगंबर बुवांच्या सानिध्यात होता, म्हणजे आपल्या स्वामी महाराजांच्या सानिध्यात होता. स्वामी महाराज ही उपाधी, स्वामी समर्थ ही उपाधी तोपर्यंत या देहाला मिळालेलीच नव्हती. कारण अक्कलकोटात आल्यानंतर त्यांना स्वामी समर्थ म्हणून आपण ओळखू लागलो. त्यामुळे आता तरी आपण त्यांना दिगंबर बुवाच म्हणूया. तर तेव्हा उद्धव दिगंबर बुवांच्या सानिध्यामध्ये मंगळवेढ्यात होता. रोज श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. त्याच्या व्यतिरिक्त मात्र तो काहीच बोलत नव्हता बरं का. श्री गुरुदेव दत्त हे मात्र ते व्यवस्थित उच्चारायचं. असेच कितीतरी दिवस गेले. एक दिवशी महाराजांनी त्यांना पुन्हा जवळ बोलवलं, डोक्यावरनं हात फिरवला, पाठीवरनं हात फिरवला, त्यांचं कौतुक केलं आणि सांगितलं, अरे बाबा रे, आता कीर्तन करायला लाग. बघा, मुखबधीर जन्मलेला या पोराला स्वामी महाराजांनी वाचा दिली, स्वामी महाराजांनी श्रवण शक्ती दिली, ऐकण्याची शक्ती दिली. आणि काही दिवसांनी महाराज त्यांना काय सांगतायत, तू कीर्तनाला सुरुवात कर, तू नारदाच्या गादीवरती उभा राहा. सोपं आहे का ते? आपण बोलतो, कधी कधी आपण व्याख्यानं देतो, अगदी 500-1000 माणसाच्या समोर बोलतो सुद्धा कधी कधी, खूप आपल्याला आनंद वाटतो ते सगळं करायला. पण कीर्तन म्हणजे नारदाचं स्थान आहे.
हे साधं सोपं नाहीये. पण दिगंबर बुवानी त्यांना आज्ञा केली, आता तू कीर्तनाला सुरुवात कर. कसलंही कीर्तनाचा गंध नसलेला हा पोरगा तो एके दिवशी दिगंबर बुवांच्या समोर असा उभा राहिला. दिगंबर बुवांना हात जोडला आणि त्यांनी कीर्तनाला सुरुवात केली. बघ, आजूबाजूला बसलेली सगळी मंडळी अगदी त्याकडे आवाक होऊन बघत होती. त्यांनी उत्कृष्ट महाराजांच्या समोर कीर्तन केलं, सुंदर पद्धतीने गायला. महाराज मात्र त्याच्याकडे बघून अगदी मनसोक्तपणे हसत होते, खूप खुश झालेले ते. आणि कीर्तन होताच महाराजांनी त्याला बोलवलं, त्याच्या हातामध्ये एक फळ दिलं. तेरे नसीब का एक फळ आहे बेटा, इसे खा जाओ. दिगंबर बुवा म्हणजे आपले स्वामी महाराज त्याला म्हणाले, तुझ्या नशिबाचं हे फळ आहे, हे खाऊन टाक. लागलीच त्यांनी महाराजांनी दिलेलं फळ हातात घेतलं, मोठ्या आदराने हातात घेतलं, मोठ्या प्रेमाने हातात घेतलं आणि महाराजांच्या समोरच ते खाऊन टाकलं. महाराजांची आज्ञा, मग तिथे दुसरा विचारच नाही काय. तेव्हा दिगंबर बुवा त्यांना म्हणाले, आता कीर्तन करत जा बरं, तुला 1.25 लाख कीर्तन करायचे आहेत. किती? 1.25 लाख कीर्तन म्हणजे 125,000. 1,000, 2,000, 3,000 असे 125,000. ती 1.25 लाख कीर्तन होतात. आपल्या आयुष्यामध्ये 1000 कीर्तन होणं सुद्धा मोठ्या नशिबाची गोष्ट असते. म्हणजे एखाद्या कीर्तनकार बुवांना तुम्ही विचारा, तुमची आतापर्यंत किती कीर्तनं झालेली आहेत, तर 1000 कीर्तन मध्ये ते मोठा आकडा सांगतील ते तुम्हाला. अहो, हे ऐकूनच कोणाचाही अगदी धडकी भरून जाईल. 1.25 लाख कीर्तन म्हणजे त्याला किती दिवस जातील, किती वर्ष जातील. तेवढ्या वर्ष आपण जगणार तरी आहोत का, आपलं आयुष्य तरी आहे का? कारण उद्धवाचं 28वं वर्ष होतं. 28व्या वर्षाच्या पुढे ते आयुष्य ते किती असणार, हा मनात त्याच्या विचार येत होता. त्याला समजत नव्हतं आपण काय म्हणावं, आता महाराजांना काय सांगावं. पण त्याच्या मनातला तो कल्लोळ महाराजांनी ओळखला आणि महाराजांनी त्यांना तेवढं आयुष्य दिलं. महाराज त्याला काहीच बोलले नाही. अरे 1.25 लाख कीर्तन करणं आहे ते रघु, असे म्हणत त्यांनी पुन्हा उद्धवाच्या डोक्यावर हात फिरवला. आता उद्धवाला मागे पुढे कुठेच बघायचं नव्हतं, फक्त कीर्तन करत राहायचं होतं, कसलाही विचार करायचा नव्हता. ते कीर्तन करू लागले. पण तत्पूर्वी महाराजांनी त्यांना निरोप दिला, आता तू जा. त्यामुळे महाराजांनी त्यांना निरोप देतात, दिगंबर बुवांनी त्यांना निरोप देतात, त्यांना सर्वप्रथम आपली आई आठवली. त्यांनी असा विचार केला की आपण सज्जनगडला जाऊन आधी आईला भेटूया, तिला कडकडून मिठी मारूया, तिच्या पायावरती डोकं ठेवूया, तिचे आशीर्वाद घेऊया आणि त्याच्यानंतर महाराजांनी सांगितल्यानुसार तातडीने आपण कीर्तनांना सुरुवात करूया. कारण आपल्याला 1.25 लाख कीर्तनाचा आपल्याला लक्ष गाठायचे. ते मंगळ वेळावर निघाले. स्वामी महाराजांचा त्यांनी निरोप घेतला, त्यांच्या चरणावरती डोकं ठेवलं आणि ते तिथून निघाले. त्यांना जायचं होतं सज्जनगडावर, पण त्यांचे पाय चालत राहिले. ते सरळ ते पोचले अक्कलकोटात. त्यांना माहितीच नाही आपण अक्कलकोटात कसे काय पोचलो. ते कुठेतरी चालता चालता ते भ्रमिष्ठ झाले, त्यांचं डोकंच चालले ना असं झालं आणि ते अक्कलकोटच्या वाटेने ते चालू लागले आणि ते अक्कलकोटामध्ये जाऊन ते पोचले. अक्कलकोटात आल्यावरती पुन्हा त्यांनी आपली कीर्तनाची सेवा रुजू केली. ते विसरून पण गेले की आपण सज्जनगडला जात होतो. कारण ध्यास कीर्तनाचा अक्कलकोटच्या ह्या मंदिरात कीर्तन करतील, तर त्याच्यानंतर ताबडतोब दुसऱ्या मंदिरामध्ये कीर्तन. अक्कलकोटात त्यांना ऐकायला लोक येत पण होती, भरपूर येत होती. असं करता करता एक दिवशी त्यांचं कीर्तन राम मंदिरात ठरलं. अगदी त्याच राम मंदिरामध्ये जिथे त्यांच्या मातोश्री हरिबाई स्थिरावलेल्या, जणू त्यांचं ते घरच झालेलं. उद्धवांना मात्र माहिती नाही आपल्या मातोश्री ते सेवेत आहेत. त्यांच्या डोक्यात एकच की आपल्या मातोश्री आपण जिथून निघालो त्या सज्जनगडावरतीच आहेत, म्हणून ते सज्जनगडला जाणार होते नाही का. आपल्याला सज्जनगडला जायचं होतं हेच ते विसरून गेले. एक दिवशी ते कीर्तनाला उभे राहिले त्या राम मंदिरामध्ये जिथे त्यांच्या मातोश्री होत्या. मातोश्रींना एवढंच सांगण्यात आलेलं की त्यांच्या कानावर एवढंच होतं, कोणतरी बुवाच कीर्तनाला इथे येत आहेत. आणि जेव्हा ते कीर्तन ऐकायसाठी म्हणून त्या बाहेर आल्या, ते पाहतो तो काय, आपला पोरगा उद्धव जो जन्मताच मुकबधीर आहे तो कीर्तन करतोय, अगदी अस्खलित भाषेमध्ये कीर्तन करतोय. आणि त्याला ऐकण्यासाठी अगदी शेकडो लोक तिथे तल्लीन झालेले आहेत. तिला काहीच कळणं असं झालं. मी बघते काय, तिला खूप आनंद झाला. तिच्यासारखी आनंदी या विश्वातच कोणी नाही असं जणू काय तिला वाटत होतं. पूर्ण जसं कीर्तन संपलं तसं ती लगबगीने जाऊन त्या उद्धवाला अगदी ती कवटाळून घेतलं जवळ. उद्धवाच्या नाना परीने तिने चुंबने घेतली. त्याच्या डोक्यावरनं हात फिरून त्याला विचारलं, अरे कसा आहेस तू, कुठे आहेस तू, आणि कसा काय तू बोलू शकलास. तो म्हणाला, आई मला आता ऐकू पण येते बरं का, माझ्या दिगंबर बुवाने माझ्यावरती खूप कृपा केलेली आहे.
आणि त्यांच्या सांगण्यावरच मी सर्व ठिकाणी जाऊन कीर्तन करतोय. आपला मुकबधीर मुलगा फक्त बोलू लागला आणि ऐकू लागला नाही, तर तो कीर्तन करू लागला. प्रत्यक्ष नारदाच्या गादीवरती उभा राहिलेला आहे तो. ती वाचा सिद्धी ती काय. आता उद्धव बुवा आपल्या मातोश्री बरोबर या राम मंदिरातच राहू लागले काही दिवस. कारण इथल्या सर्व परिसरामध्ये, सर्व वस्तींमध्ये त्यांना कीर्तन करायची होती. सर्व ठिकाणी ते रोज कीर्तनाला जात असत. आणि याच दरम्यान हुमणाबादला असं काय घडलं, त्यांच्या पत्नी ज्या होत्या कृष्णाबाई, त्यांना कसं कळलं की हे सगळे अक्कलकोटात आहे काय माहिती नाही, पण त्या सुद्धा अक्कलकोटात आल्या त्या थेट राम मंदिरात आल्या. उद्धवाने त्यांना ओळखलं. भले कितीतरी वर्ष भेट नव्हती मध्ये, पण ओळखलं. आणि लागली आईला सांगितलं, आई ही माझी पत्नी आहे, ही माझी बायको आहे. अरे उद्धव तुझं लग्न झालं, मला तू बोललाच नाहीस. काय बोलणार, इतके वर्ष आपण एकमेकापासून लांब होतो. त्यात मध्यंतरीच्या काळामध्ये मला वाचा आली, मी बोलू लागलो, मी कीर्तन करू लागलो. आणि त्याच्यानंतर आपली भेट झाल्यामुळे या आनंदामध्ये आपले दिवस असे काही गेले का माझ्या आयुष्यात काय काय घडले मी तुम्हाला सांगूच शकलो नाही. मग काय आनंदी आनंद हो. सर्व कुटुंबातील ह्या तिघांना इतका आनंद झाला, त्यांनी प्रभू रामचंद्राचे तिथे अगदी डोकं टेकून टेकून त्यांचे आभार मानले आणि तिघही एकत्र राहू लागले. अगदी काही दिवसांचा तो काळ होता, जास्ती दिवस नव्हते एकत्र ते, पण त्या दरम्यान कृष्णाबाई गरोदर राहिल्या. हा समाचार ज्याला उद्धवाला समजला, त्याला उद्धवाला एवढा आनंद झाला की त्याला सरळ आपल्या दिगंबर बुवांचं स्मरण झालं. त्यांच्या आशीर्वादाने, त्यांच्या कृपेमुळे आपण कायचे काय झालेलो आहोत हे आपण आपल्या तोंडाने जाऊन त्यांना सांगावं. त्यांच्या चरणावरती पुन्हा डोकं ठेवावं, पाय त्यांचे पुन्हा कवटाळून आपल्या हृदयाशी घ्यावे. ते पुन्हा मंगळवेढ्याला गेले आणि इथे ते आल्यावरती पुन्हा ते जवळजवळ 7-8 महिने तिथेच ते राहिले. की त्यांनी सर्व काही त्यांना सांगितलं. मला आता एक बाळ होणार आहे इतकं पण सांगितलं. दिगंबर बुवा हसले आणि म्हणाले, अरे तो माझा दास असेल बरं का, तो माझा दास असेल, त्याला स्वामीदास म्हण. खरं सांगायचं तर स्वामी हा शब्द त्यावेळेला दिगंबर बुवांनी कुठून आणला तो त्यांनाच माहिती. कारण त्यांना स्वतःला सुद्धा दिगंबर बुवा ही उपाधी होती. तिथे दिगंबर बुवा म्हणून लोक त्यांना ओळखत होते. पण या दिगंबर बुवाने तिथे उद्धवाला सांगितलं, तुला जे कोण बाळ होईल त्याला तू स्वामीदास नाव ठेव. एक दिवशी तिथे वर्दी आली आणि त्यांना कळवलं आलं की तुला मुलगा झालेला आहे, तुम्हाला मुलगा झालेला आहे. लगेच ते लगबगीने पुन्हा अक्कलकोटला आले. आपल्या मुलाचा चेहरा बघितला, मुलाला जवळ घेतलं, कवटाळलं आणि तोच त्यांच्या कुठेतरी लक्षात आला, आपण आता संसारात हे होता कामा नाही. आता इथे थांबण्यामध्ये काहीच अर्थ नाही. त्यामुळे आता कसलाही विचार न करता पुन्हा भ्रमंतीला सुरुवात करणं हाच एकमेव उद्देश आपण बाळगावा आणि इथून सुद्धा ताबडतोब निघावं. महाराजांना दिलेल्या शब्दाचं त्यांना स्मरण होताच आईला नमस्कार केला, बायकोचा निरोप घेतला आणि पुन्हा भ्रमंती सुरुवात केली. पुन्हा गावोगावी कीर्तन सुरू झाली. पुन्हा गावोगावी त्यांचं फिरणं सुरू झालं. ज्या ठिकाणी जात तिथे ते कीर्तन करत. कधी कधी एकानंतर दुसरं कीर्तन, दुसऱ्यानंतर तिसरं कीर्तन असत. मध्ये त्यांना जेवायला, खायला, पियाला वेळ मिळत नसत. पण कसलीही त्यांनी कुठेच कसलं काय असं कुठल्याच पद्धतीची तक्रार केली नाही. एक कीर्तन आटपलं रे आटपलं का पाणी पियायचे, ताबडतोब दुसऱ्या कीर्तनाला उभे राहायचे, तिथे परत पाणी पियायचे, तिथे पुन्हा प्रवास करत करत दुसरी ठिकाणी तिथे जायचे, तिथे पुन्हा कीर्तनाला उभे राहायचे. कीर्तनाचा सपाटा त्यांनी लावला. त्याचा तो प्रत्येक कीर्तनाचा त्यांनी हिशेब सुद्धा ठेवला की हे आपलं कितवं कीर्तन आहे. 1.25 लाख कीर्तन करायचे आहेत आपल्याला. आणि त्या 1.25 लाख कीर्तन करण्याच्या अगोदर जर आपण गेलो आपल्याला मोक्ष कसा मिळेल. आपल्याला मोक्ष मिळणं शक्य नाही. आणि म्हणूनच ते सतत कीर्तन करत राहिले. प्रत्येक ठिकाणी त्यांची शेकडो हजारो लोक त्यांची कीर्तन ऐकायला यायची. ज्या प्रांतात जातील त्या प्रांतात त्यांना अगदी खूप लोक मानू लागले. जेवढी जेवढी देवस्थानं आहेत तिथे तिथे प्रत्येक ठिकाणी ते जायचे आणि प्रत्येक ठिकाणी ते कीर्तनाला उभे राहायचे. प्रत्येक ठिकाणी त्यांना बघून त्यांचे भक्त व्हायची लोक. हळूहळू त्यांना उद्धव महाराज, उद्धव बुवा असं म्हटलं जायचं. लोक त्यांना आग्रह करायचे, आमच्याकडे राहा, आम्ही तुम्हाला ते व्यवस्थित तिथे तुमची सगळी सोय बघू, तुम्हाला छानपैकी एक मंदिर बांधून देऊ. कुठच्याही अमिषाला ते बळी पडले नाही आणि तिथून ते त्या वेळेला आपापला कार्यभाग त्यांचा झाला की पुन्हा ते गाव सोडायचे, पुढच्या गावामध्ये जायचे, ते तिथे कीर्तन करायचे. आणि मनामध्ये एकच, दिगंबर बुवा मला शक्ती द्या, मला बळ द्या. जिथे वाट मिळेल तिथे भ्रमंती करत, जिथे वाट मिळेल तिथे ते जिथे गाव लागलं त्या मंदिरामध्ये त्यांचं कीर्तन असं करता करता
एक दिवशी ते पुन्हा येऊन अक्कलकोटातच पोचले. त्यांनाच कळलं ना आपण अक्कलकोटात कशी काय पोचलोय. आणि या मधल्या काळामध्ये स्वामी महाराजांनी मंगळवेढा सोडून ते सोलापूरला आले. सोलापुरात 3 वर्ष राहून आता मात्र ते अक्कलकोटात आले होते. बरं का, आता ते अक्कलकोटात आले होते. त्या वेशीकडे येताच त्यांना कळलं, अरे आपण तर पुन्हा अक्कलकोटात आलेले आहोत. वेशी बाहेर ते तिथे रामाच्या मंदिरामध्ये आपली मातोश्री इथेच राहते, आपली पत्नी इथे राहते, आपला छोटासा मुलगा तिथे राहतोय, हे सुद्धा भान त्यांना राहिलं नाही. कारण त्यांना माहितीच नव्हतं आपण कुठे नेमकं चाललेलो आहोत. पण अक्कलकोटच्या वेशीतच त्यांना लोकांनी ओळखलं. त्यांना सांगितलं, अरे तुम्ही इथे आला, खूप छान झालं, खूप बरं झालं. आपल्या या गावामध्ये एक विलक्षण विभूती आलेली आहे, प्रत्यक्ष दत्तावतार आहे. आपल्या अक्कलकोटचे राजेसाहेब सुद्धा त्यांच्या सेवेमध्ये सगळे उतरलेले आहेत. त्यांचं दर्शन नक्कीच घ्या. त्या आतमध्ये गावामध्ये आले आणि त्या विभूतीची चौकशी करत करत ते वटवृक्षाकडे आले. वटवृक्षाकडे आले आणि वटवृक्षाकडे येताच त्यांनी तिथे पाहिलं काही प्रमाणात तिथे गर्दी जमलेली आहे. तो दिवस दत्त जयंतीचा होता. दत्त जयंतीचा गर्दी बाजूला सारत सारत ते आतमध्ये जशी येतात पाहतो तो काय, आपल्या मंगळवेळ्याचे दिगंबर बुवा आहेत. ते दुसरे दिसले कोणी नसून आपले दिगंबर बुवा आहेत, ज्यांनी आपल्याला वाचा दिलेली आहे, ज्यांनी आपल्याला श्रवणशक्ती दिलेली आहे, ज्यांच्यामुळे आता आपण कीर्तन करतोय. दिगंबर बुवाने सुद्धा जेव्हा या उद्धवाला बघितलं त्यांना खूप आनंद झाला. महाराज त्यांच्याकडे एकटक पाहत होते. काही वेळाने त्यांना म्हणाले, अरे उठ, जा त्या पाठच्या विहिरीवरती जाऊन पाण्याचा हंडा भरून आण. ते खाली उतरून तिथे जातात तर तिथे त्यांना एक दत्तमूर्ती मिळते. उद्धव महाराज अगदी लंगोटीवरतीच असतात. त्यांना ती दत्तमूर्ती मिळताच ते दत्तमूर्ती उचलतात आणि ती मूर्ती उचलून त्या लंगोटीच्या कणवटीला लावून ते तिथे पाणी भरतात. स्वामी महाराजांच्या पुढे ते जसे येतात आणि हंडा ठेवतात, तोच महाराज त्यांना विचारतात, क्या रे वो तेरी टकली तेरे को मिली क्या, मेरे को तेरा पत्ता पूछ रही थी, मेरा बेटा मेरे को वापस दो बोली, तुम्हारा बेटा मिलेगा मैं बोला, तब मेरे को बोले मैं पुरणपोळी लाऊंगी, कहाँ गई तेरी पुरणपोळी. महाराजांचे हे शब्द ऐकून त्यांना काहीच कळलं असं झालं. ते काय बोलणार तोच महाराजांनी त्यांना सांगितलं, अब इधर कुछ नहीं मिलेगा, ना खाने को मिलेगा ना पीने को मिलेगा, चले जाओ यहाँ से, कडुनिंब का पत्ता खाते रहो. पुन्हा कडुनिंबाचा पाला खायला सांगितलं. महाराजांची आज्ञा, आपल्या दिगंबर बुवांची आज्ञा, आपल्या स्वामी समर्थ महाराजांची आज्ञा, आणि ते तिथून लांब जाऊन उभे राहिले. डोळे बंद करून त्यांचं स्मरण करत ते तिथे बसले होते. तोच काही वेळाने हरिबाई आपल्या सूनबाईंना घेऊन तिथे स्वामी महाराजांच्या दर्शनास आल्या. या अगोदर महाराजांचं त्यांनी कैक वेळा दर्शन घेतलेलं. स्वामी महाराजांना अक्कलकोटात येऊन काही दिवस झाले होते, पण तिला हे माहिती नव्हतं की आपला मुलगा उद्धव जे दिगंबर बुवा म्हणतोय ते सुद्धा हेच आहेत. पण या दोघी जसा महाराजांच्या दर्शनाला येताच स्वामी महाराजांनी त्या लांब डोळे बंद करून अति शांतपणे बसलेल्या त्या उद्धवाला हाक मारली, उद्धवा इधर आव. हे ऐकताच त्या दोघींनी कान टवकारले. बरं का, पाठी बघतायत तर आपला मुलगा उद्धव हा अक्कलकोट मध्ये त्या स्वामी महाराजांच्या त्या सगळं पूर्ण दरबार जो भरलेला आहे त्याच्यामध्ये तो सुद्धा आहे. त्याला पाहून हरिबाई खूप खुश होतात, खूप आनंदित होतात. त्यांची पत्नी सुद्धा खूप खुश होते. ती त्यांना सांगते, अहो आपला मुलगा मोठा झालेला आहे, आता तुम्ही कधी आला काहीच माहिती नाही आम्हाला. एवढंच स्वामी महाराज कडाटतात, मेरा चोर किधर गया, मेरा चोर पकडूस. असं आजूबाजूला थोडा वेळ पाहताच पुन्हा उद्धवाकडे बघून सांगतात, येही मेरा चोर आहे. उद्धवाला कळतच नाही मी चोर कसा काय. आणि त्यांनी कणपटीला लावलेली जी दत्ताची जी मूर्ती असते लंगोटी पासून त्याच्यात ती काढतात. उद्धव हात जोडून सांगतात, मला विहिरीच्याकडे मिळाली ही मूर्ती, तुमची असेल तर तुम्ही ठेवा. काही वेळ महाराज आपल्या हातात घेतात, त्या मूर्ती बरोबर खेळून ते पुन्हा त्यांनी ती उद्धवाला दिली. बरं का, पुन्हा उद्धवाला दिली आणि उद्धवाला सांगतात, अब यहाँ क्या कर रहा है, यहाँ क्या लेना है. आपल्या दिगंबर बुवाने, आपल्या स्वामी समर्थ महाराजांनी आपल्याला एक उपक्रम दिलेला आहे, 1.25 लाख कीर्तन करायचे आहेत आपल्याला. तो हात जोडतो, त्यांना नमस्कार करतो आणि या वेळेला मात्र तो त्याच्या मुलाला आणि आपल्या बायकोला घेऊन तो आपल्या ब्रह्मंतीला निघतो. आता ते उद्धव महाराज झालेले असतात, उद्धव बुवा झालेले असतात. जिथे जिथे जातात, ज्या ज्या गावामध्ये जातात त्या त्या गावामध्ये त्यांच्या स्वागताची सगळी तयारी झालेली असते. त्यांच्या राहण्याची, खाण्यापिण्याची सगळी उत्तम व्यवस्था गावकऱ्यांनी केलेली असते. मोठे नामांकित ख्यातनाम कीर्तनकार येत आहेत, त्यामुळे गावाला पूर्णतः रोषणाई केलेली असते. उद्धव महाराज या गावामध्ये येऊन आज कीर्तन करणार म्हटलं, आजूबाजूच्या गावातले मंडळी सुद्धा त्या गावामध्ये येऊन मुक्कामाला बसलेली असतात की उद्धव महाराजांचं आपण कीर्तन ऐकायचं. उद्धव महाराज, त्यांची पत्नी कृष्णाबाई आणि मुलगा स्वामीदास, असा छोटासा परिवार, पण ते एक घर करून राहतात. त्यांची भ्रमंती चालूच असते. हळूहळू उद्धव महाराजांचं वय सुद्धा होत असतं.
त्यांनी 100ही पार केलेली असते बरं का. कारण महाराजांनी त्यांना सांगितलेलं असतं की तुला 1.25 लाख कीर्तन करायचे आहेत. त्यामुळे त्यांच्यापेक्षा जास्ती महाराजांना त्याची काळजी असते. महाराज त्यांना कसा निरोप देतील, त्यांना कसं ते मरू देतील. त्यामुळे महाराज त्यांना त्याच्याच बरोबरीने त्यांना आयुष्य सुद्धा बहाल करतात. 28व्या वर्षी भेटलेल्या उद्धवाला ते आणखीन 100 वर्षाचं आयुष्य बहाल करतात. त्यांची 100ही उलटून गेलेली असते. पण एखादा 60-65चा माणूस एखादी भ्रमंती करतो, त्याच पद्धतीने उद्धव महाराज सगळीकडे फिरत होते, सगळीकडे जात होते. जिथे ते जातील तिथे त्यांची कीर्तनं व्हायची. शेकडो हजारो माणसं कीर्तनाला जमायची. आज इथे तर उद्या तिथे आणि कुठे असे ते भ्रमंती करत करत त्यांची ती कीर्तनं चालली होती. जवळजवळ 1 लाख कीर्तनं त्यांच्याकडून झाली होती. कारण ते हिशोब ठेवत होते. त्या पलीकडे काही कीर्तन आता होत होती, कारण 1.25 लाख कीर्तन करायची होती. उद्धव महाराज अगदी पूर्वीसारखेच व्यस्त असायचे. कोणी बोलवावं कीर्तनाला का ते कधीच त्यांनी नाही म्हटलं नाही. महाराजांची शिकवणच तशी होती. मग त्या 2 कीर्तनांमध्ये जर काही वेळ मिळालाच नाही तर ते खात नसत. फक्त पाणी पिऊनच ते पुन्हा येऊन त्या दुसऱ्या तिथे कीर्तनाला उभे राहत असत. तुम्हाला सांगितल्यानुसार असा कीर्तनाचा सपाटा लावलेला. 1 लाख कीर्तन तर पूर्ण झालेलीच. त्या पलीकडे त्यांना आणखीन 25,000 कीर्तन करायची होती. कीर्तन चालू होती. आज एक गाव, उद्या दुसरं गाव, असं करत करत ते संबंध भारत भ्रमंती त्यांची चालू होती. हे पाहता त्या काळातल्या इंग्रज सरकारने त्यांना गोल्डन पास दिला होता. म्हणजे कोणत्याही वाहनाने कुठेही तुम्ही प्रवास करा, त्याच्यासाठी तुम्हाला काही पैसा खर्च करावा लागणार नाही. कुठेही जा, कधीही जा, बरोबर किती लोकांना घेऊन जा, तुम्हाला कुठेच मज्जाव नाही. त्या काळातल्या इंग्रज सरकाराने त्यांच्याकडे एकूण पाहता, त्यांचं कार्य पाहता त्यांना तो गोल्डन पास बहाल केलेला. आता मिळेल त्या वाहनाने, कधी ट्रेननी, कधी आणखीन कशाने, कधी बगीनी, कधी राजेशाही थाटामध्ये स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने ते जाऊन कीर्तन करत असत. स्वामी समर्थ महाराजांनी त्यांना जशी ती दत्तमूर्ती दिलेली तशा 3 छोट्या छोट्या चांदीच्या पादुका सुद्धा दिलेल्या. आणि त्याचबरोबरीने त्यांना 2 नवग्रह यंत्र दिली होती तांब्याची. जिथे जिथे जायचे तिथे तिथे या देवाची ते स्थापना करायचे, नमस्कार करायचे, पूजा करायचे आणि नंतरच कीर्तनाला उभे राहायचे. असं करता करता त्यांची भ्रमंती करत असताना ते विदर्भातील हिंगणघाट नावाच्या एका गावामध्ये ते जाऊन पोहोचले. या हिंगणघाट गावातले एक दिग्गज व्यापारी होते. त्यांचं नाव कृष्णराव शिंगरू. या शिंगरूने त्यांना आपल्या गावामध्ये घर बांधण्याची जमीन दिली. ही जमीन उद्धव महाराजांना मिळताच त्यांनी तिथे एक दत्त मंदिर उभारलं. आणि त्या दत्त मंदिरामध्ये त्यांच्याकडे असलेल्या या सगळ्या दत्तमूर्तीची किंवा त्या 3 पादुकांची आणि त्या यंत्रांची स्थापना केली. पूर्णतः विदर्भामध्ये ज्या ज्यावेळेला त्यांची कीर्तन होत असत त्यावेळेला त्यांचा मुक्काम या हिंगणघाट गावातच या दत्त मंदिरात असायचा. या हिंगण गावामध्ये एके दिवशी भोर संस्थानाचे राजेसाहेब आले होते. ते उद्धव महाराजांना भेटले आणि ते एवढे खुश झाले की त्यांनी स्वतः उद्धव महाराजांचं चित्र रेखाटलं. ते उत्तम चित्रकार होते. कारणास्तव आज आपल्याला उद्धव महाराजांचं चित्र दिसतंय. उद्धव महाराज नेमके कसे दिसत होते ते दिसतंय. विदर्भातलं यांचं हे सगळं कार्य जेव्हा झालं, सर्व ठिकाणी त्यांची जेव्हा कीर्तनं झाली तेव्हा पुन्हा त्यांची तिथून भ्रमंती सुरू झाली. आपल्याला कोणीतरी जमीन दिलाय, आपण दत्त मंदिर तिथे बांधलंय, आपण तिथे देवांची स्थापना केलाय म्हणून ते तिथे कायम राहिले नाहीत. मध्यंतरीच्या काळामध्ये ते गिरनारला गेले होते. त्यानंतर काही दिवसांनी ते काशीला गेले होते. त्यावेळेला गिरनारवरनं त्यांनी एक छानशी जे दत्तमूर्ती आणलेली आहे. आणि काशीला गेलेले असताना त्यांनी शिवाचं पंचायतन आणलेलं आहे, ते महादेवाचं पंचायतन. आणि ती दत्तमूर्ती सुद्धा यांनी त्याच मंदिरामध्ये स्थापन केलेली आहे. पुन्हा ते त्यांच्या मोहिमेला निघाले, कारण त्यांना 1.25 लाख कीर्तन पूर्ण करायची होती. संबंध भारतभर त्यांची भ्रमंती चालू होती. असं करता करता एका दिवशी ते हैदराबादला पोहोचले. हैदराबादच्या तिथे आजूबाजूच्या गावामध्ये त्यांची कीर्तनं झाली. तिथे सुद्धा अमाप गर्दी जमायची. अशी कीर्तनं करता करता एके दिवशी त्यांनी हिशेबाची त्यांची ती वही उघडली. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आता एकच कीर्तन बाकी आहे, शेवटचं कीर्तन होणं बाकी आहे. त्याला ते हैदराबादला होते. हैदराबादचा सगळा परिसरामध्ये जिथे जिथे कीर्तनं होणार होती तिथे सर्वत्र कीर्तनं त्यांनी केली होती. त्यामुळे त्यांना आता पुढचा पल्ला गाठायचा होता. शेवटच्या कीर्तनाने त्यांच्या आता मोहिमेचा, त्यांच्या आता व्रताची सांगता करायची होती. आता त्यांच्याबरोबर त्यांची भक्त मंडळी, त्यांचा एक समुदाय झाला होता. आता कुठेतरी पुन्हा प्रवास करून लांब जायचे आपल्याला आणि तिथे एकच आपलं शेवटचं जे आपलं व्रताचं कीर्तन आहे ते आपल्याला करायचे आहे.
म्हणजे 1,24,999 कीर्तनं त्यांनी केलेली. वयाच्या 127व्या वर्षी 128व्या वर्षापर्यंत ते पोचले होते, तरी ते कीर्तन करत होते. स्वामी महाराजांनी त्यांना 128 वर्षात आयुष्य बहाल केलं आणि असं करता करता ते कुंभकोणम नावाच्या गावामध्ये पोहोचले. हे कुंभकोणम जे गाव आहे, या गावामध्ये नवग्रहांचं मंदिर आहे. हा सबंध परिसर आहे, हा नवग्रह मंदिरांनी व्यापून गेलेला आहे. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपण ज्या गावामध्ये पोचलेलो आहोत, नवग्रह मंदिराचं गाव म्हणून ते प्रसिद्ध आहे. आणि महाराजांनी आपल्याला 2 यंत्र दिलेली आहेत, ज्याच्यावरती नवग्रह स्वरूपामध्ये ते स्वतः बसलेले आहेत. कुठेतरी महाराजांचाच तो संकेत असावा, कुठेतरी आपल्या दिगंबर बुवांचा तो संकेत असावा, कुठेतरी आपल्या स्वामी समर्थ महाराजांचा तो संकेत असावा. म्हणून त्यांनी त्यांचं शेवटचं सांगतेचं कीर्तन जे आहे ते या कुंभकोणम गावामध्ये केलं. या 1.25 लाख कीर्तनाच्या व्रताची त्यांनी सांगता अशी का धूमधडाक्यात केली. शेकडो ब्राह्मणांचं ब्राह्मण भोजन तिथे झालं, प्रत्येकाला 1-1 चांदीची मुद्रा दक्षिणा म्हणून. आणि अशा तऱ्हेने स्वामी समर्थ महाराजांनी दिलेल्या आशीर्वादानुसार वयाच्या 128व्या वर्षी इसवी सन 1955 साली स्वामी समर्थ महाराजांनी देह ठेवल्याच्या नंतर कितीतरी वर्षांनी, म्हणजे जवळजवळ 77 वर्षांनी, दिगंबर बुवा कृपांकित स्वामी समर्थ महाराजांचा कृपांकित श्री उद्धव महाराजांनी महाराजांना दिलेला शब्द हा पूर्ण केला, त्याची सांगता केली. उद्धव महाराजांकडून त्याच्या उभ्या आयुष्यामध्ये महाराजांनी 1.25 लाख कीर्तन करून घेतली होती. एक मुकबधीर जन्माला आलेला मुलगा वयाच्या 28व्या वर्षापर्यंत मुकबधीर म्हणून वावरतोय आणि अचानक महाराज त्यांना वाचा बहाल करतात, महाराज त्यांना श्रवणशक्ती बहाल करतात आणि त्यांना 1.25 लाख कीर्तनाची आज्ञा करतात. त्यासाठी त्यांना आयुष्य सुद्धा बहाल करतात आणि त्यांच्याकडून 1.25 लाख कीर्तन करून घेतात. खरोखर ही विलक्षण घटना आहे, विलक्षण. आणि हे ऐकताना आपल्याला स्वामी समर्थ महाराजांसारखं दैवत लाभलेलं आहे, त्यामुळे आपण किती पुण्यवान असू याची आपल्याला सुद्धा कल्पना येते. स्वामी समर्थ महाराजांसारखं दैवत लाभलं तिथेच आपल्याला सर्व काय मिळालेलं आहे ही भावना आपल्या मनातली जागृत होते. उद्धव महाराजांची 1.25 लाख कीर्तन पार पडली. त्या 1.25 लाख कीर्तन व्रताची सांगता झाली, धूमधडाक्यात झाली. अगदी शेवटचा श्वास आहे तो दिगंबर बुवांच्या स्मरणात जावा, स्वामी समर्थ महाराजांच्या स्मरणात आपण आपला शेवटचा श्वास घ्यावा, याच इच्छेने पुन्हा ते साताऱ्यात आले. साताऱ्यामध्ये गुळुंब गावी या त्यांनी मुक्काम केला. या गावची सर्व मंडळींनी त्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये स्वागत केलं, त्यांची राहण्याची खाण्यापिण्याची सर्व काही सोय केली. पण या गावात त्यांनी जास्ती दिवस काढले नाहीत. तिथून ते वर्णे गावामध्ये आले. या वर्णे गावामध्ये काही दिवस त्यांनी मुक्काम केला. उद्धव महाराज थकले होते. 24 एप्रिल 1942 साली या उद्धव महाराजांनी या वर्णे गावामध्ये वयाच्या 128व्या वर्षी देहत्याग केलेला आहे. समस्त जगाचा निरोप घेतलेला आहे, आपल्या भक्त मंडळींचा निरोप घेतलेला आहे. त्यावेळेला त्यांच्या मुखात एकच नाव होतं, त्यांच्या स्मरणात एकच विभूती होती, त्यांचे दिगंबर बुवा. उद्धव महाराजांचं स्मरण करूया, त्या स्वामी समर्थ महाराजांचं सुद्धा स्मरण करूया. खरंच भक्तगणो, आपले स्वामी समर्थ महाराज ग्रेट आहेत, ते ग्रेट. आणि असं दैवत आपल्याला लाभलेलं आहे म्हणजे आपल्यासारखे श्रीमंत सुद्धा कोणीच नाहीत. महाराजांच्या पुढे सदोदित नतमस्तक होऊन आपल्याला त्यांना नेहमी त्यांचं स्मरण करत एकच म्हणायचंय, श्री स्वामी समर्थ. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणाचे दर्शन, नित्य चरणाचे दर्शन. मज नको धन दारा, तुझ्या चरणी द्यावा थारा, चरणी द्यावा थारा, तुझ्या चरणी द्यावा थारा. मज ठेवावे भिकारी, सुखे करीन चाकरी, सुखे करीन चाकरी. तुझे नाम माझी जोड, मुखी राहो तेची गोड, राहो तेची गोड, मुखी राहो तेची गोड. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणाचे दर्शन, नित्य चरणाचे दर्शन. तुझ्या चरणी माझा माथा, ऐसे करी दीनानाथा, ऐसे करी दीनानाथा.
तुझ्या नामी लागो छंद मज द्यावे दास पद, द्यावे दास पद, मज द्यावे दास पद. स्वामी देई हेची दान नित्य चरणांचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. सुत मागे हेची दान, सुत मागे हेची दान, तुझ्या चरणी होऊ लीन, तुझ्या चरणी होऊ लीन. स्वामी देई हेची दान नित्य चरणांचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. मज नको धन दारा तुझ्या चरणी द्यावा थारा, चरणी द्यावा थारा, तुझ्या चरणी द्यावा थारा. स्वामी देई हेची दान नित्य चरणांचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. स्वामी देई हेची दान, स्वामी देई हेची दान, स्वामी देई हेची दान.